तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल ना, तर या पद्धतीचं तुम्ही घरगुती साहित्यापासून चणा चाट बनवून खाऊ शकता. अगदी 10 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे. हॅलो, हाय, नमस्कार. सुषमात कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत स्वागत आहे. तर इथं मी 1 वाटी हरभरे घेतलेले आहेत. आपले घरगुती हरभरे आहेत आणि हे भिजत घातलेत बघा. तर संध्याकाळी भिजत घातले आणि रात्रभर भिजू दिलेत आणि सकाळी ही रेसिपी आपण बनवत आहोत. तर इथं बघू शकताय छान असे हरभरे आपले भिजून झालेले आहेत. तर हरभरे स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरमध्ये पाणी ओतून कुकरमध्ये हे हरभरे टाकून घेतलेत. तर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे हरभरे छान असे कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत. तर अगदी कमी वेळेत बनणारी ही रेसिपी आहे. रेसिपी पूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघू शकता इथं थोडंसं 1 चमचा छोटा चमचा तेल टाकून घेतलेलं आहे, कारण आपले हरभरे आहेत ना छान मऊ शिजते तेलामुळे. तर आता कुकरचं झाकण लावून घेते आणि याच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या. तर कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि कुकरच्या शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता इथं आपलं कुकर थंड झालेलं आहे. तर झाकण काढलेलं आहे मी आणि आपले असे मऊसुद्धा असे हरभरे शिजलेले आहेत. तर असे छान असे हरभरे शिजलेले आहेत. तर आता याला थोडीशी आपण फोडणी देऊन घेणार आहोत हरभऱ्यांना. तर अगदी चटपटीत बनते ही रेसिपी, नक्की ट्राय करून बघा. तर इथं गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि 1 छोटा चमचा तेल टाकून घेतले कढईमध्ये. तर तेल छान गरम झालं की या तेलामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत. तर तेल छान गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये 1 छोटा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर 1 छोटा चमचा जिरं टाकून घेतले. जिरं छान आपलं फुललं ना की याच्यामध्ये आपल्याला थोडासा लसूण टाकून घ्यायचा आहे. तर इथं मी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेऊन कट करून घेतलेल्या आहेत बघा. तर या लसणाच्या पाकळ्या तेलामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि हे लसणाच्या पाकळ्या छान फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर इथं 4 ते 5 मी कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. तर वेट लॉस रेसिपी म्हणलं की कढीपत्ता वगैरे त्यात टाकायलाच लागतो. तर इथं कढीपत्ता टाकलेला आहे मी. तर कढीपत्ता छान फ्राय झाला. याच्यात छोटा चमचा हिंग टाकून घेतले मी आणि आपण शिजवलेले जे हरभरे आहेत ना, तर हे हरभरे कढईमध्ये टाकून छान असं फ्राय करून घेणार आहे. तर गॅसची फ्लेम आहे ना कमी केलेली आहे. कमी फ्लेमवरती आपल्याला हे हरभरे छान असे परतून घ्यायचे आहेत. तर ह्या हरभरे आपण ना 2 ते 3 मिनटासाठी छान असे फ्राय करून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये छोटा 1 चमचा मीठ टाकून घेतले. तर आपण हरभरे शिजवताना कुकरमध्ये त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं. तर यावेळेस थोडंसं कमी टाकायचं मीठ. तर इथं छोटा चमचाच टाकलेला आहे मी आणि परत एकदा मिक्स करून घेतले मीठ. तर आता हरभरे छान फ्राय झालेत. तर कढईमध्येच एका साईडला करून ठेवलेत. इथं आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत. तर छोटा चमचा जिरेपूड टाकलेली आहे मी. तर थोडीशी हळद टाकून घेतली, अर्धा छोटा चमचा. तर धने पावडर टाकली छोटा चमचा आणि याच्यामध्ये छोटा चमचा आपण मिरेपुडे टाकलेली आहे आणि इथं लाल मिरची पावडर घेतलेली आहे 1 चमचा. तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त टाकू शकता. तर हे परत एकदा मिक्स करून घेतले. तर हे फ्राय करून घेतले छान असं. तर कमी वेळेत चटपटीत असं चना चाट बनतं. तुम्ही नक्की ट्राय करा. तर हे छान असं क्रिस्पी झालेलं आहे. गॅस बंद केलेला आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेतले. तर हे चणे आपल्याला या चण्यामध्ये आपल्याला काही भाज्या टाकायच्या आहेत. तर इथं मी कांदा घेतला आहे, छोटा कट करून घेतला आहे कांदा. तर याच्यामध्ये 1 छोटा टोमॅटो कट करून घेतला आहे बघा आणि कोथिंबीर टाकलेली आहे.
तर उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही तर या पद्धतीचं तुम्ही चणा चाट बनवून नक्की खाऊ शकता. तर याच्यावरती लिंबू पिळून घेतले बघा. तर एकदम चविष्ट असं बनतं हे चणा चाट. अगदी 10 मिनटात बनणार हे चणा चाट. नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर बघू शकताय तयार झालेलं आहे आपलं चणा चाट. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.